दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोषीवर कारवाई दोषीवर झालीच पाहिजे। कारवाई झालीच पाहिजे। कारवाई झालीच पाहिजे। कारवाई झालीच पाहिजे। संबंधितांना निलंबित करा। 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 मी सुभाष चव्हाण, मान्यताप्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई 32 शाखा अमरावतीच्या वतीने आज आम्ही येथे धरणे आंदोलनाकरता बसलेलो आहोत। आमच्या एका आरोग्य सेविका दिव्यांग यांचा 9 महिन्याचा जीपीएफचा हप्ता जिल्हा स्तरावर सादर करण्यात आलेला नाही आहे। संघटनेला त्यांच्या संदर्भामध्ये एक संशयास्पद निर्माण झालेली आहे की यांनी यांचा पैशाच्या संदर्भामध्ये काहीतरी अफरातफरी केलेली आहे। जोपर्यंत शासन संबंधित कनिष्ठ लिपिक यांना त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्यांना निलंबित करत नाही किंवा आमचा जोपर्यंत पैसा याजासही जमा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा आंदोलन आम्ही कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत। आणि 2016च्या कायद्यानुसार कलम 92, कलम 93, कलम 20 नुसार तो दिव्यांग कर्मचाऱ्यासोबत एक भेदभाव करत असल्याचा कायद्यामध्ये तरतूद आहे। आम्हाला तरी असं वाटते की यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यासोबत भेदभाव केलेला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांचे जीपीएफ हप्ते जमा झालेले नाही आहे अशा एक दिव्यांग आरोग्य सेविका हिला न्याय मिळाला पाहिजे असे आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन दिलेले आहे। आज आम्हाला संध्याकाळपर्यंत माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे, परंतु आणि अजून आता 3:30 वाजलेले आहे परंतु आमच्या आंदोलनस्थळावर एकही त्यांचा अधिकारी कर्मचारी उपस्थित झालेला नाही आहे। आमच्या संघटनेला माननीय देवेंद्र शिंदे हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेचे अध्यक्ष तथा सर्व कर्मचाऱ्यासह त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते पण सर्व मागण्या मिळवून देण्यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतलेली आहे असे मी निवेदनामधून सांगत आहे।